राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणारे सरकार आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. तसेच शेतकऱ्यांना आम्ही लोकसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी आज दिली आहे. 75% पीक विमा येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू, याची दक्षता सर्व जिल्हा अधिकाऱ्यांनी घेण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहे. चला तर बघूया आता कोणत्या जिल्ह्यात किती पैसे मिळणार आहे आणि एकनाथ शिंदे काय म्हटले हे लाईव्ह बघूया. परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. मातीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात समाधान फुललं पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवनावर आलेलं संकट दूर झालं पाहिजे. शेतकऱ्यांचं अरिष्ट दूर झालं पाहिजे. अशा प्रकारची प्रार्थना नेहमी जिथं जिथं मी जातो देवाकडे साकडं घालत असतो. आणि म्हणून या अधिवेशनामध्ये आम्ही शेतकऱ्यांना जे काही अवकाळी, गारपीट, अतिवृष्टी यामुळे जी संकट येत आहेत त्यावेळेस मग नियम आडवे येतात. पण ते नियम आम्ही बाजूला ठेवून NDRF, SDRFचे नियम डावलून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करतो. 2 हेक्टरची 3 हेक्टर आम्ही केली. सततचा पाऊस नुकसान भरपाईमध्ये धरला जात नव्हता, तो आम्ही त्या ठिकाणी सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण नुकसान भरपाईमध्ये धरलं. अनेक ठिकाणी जे काय आता 40 गावं, तालुके जे दुष्काळग्रस्त दाखवलेत तिथे पुन्हा आपण सर्वे केला आणि राज्य सरकारच्या वतीने 1221 मंडळं जी आहेत ती देखील आपण त्याची यादी तयार केली. शेवटी आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे. मोदी साहेबांनी 6000 रुपयाची जी योजना सुरू केली, नमो सन्मान शेतकरी योजना, त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये आणखी 6000 रुपये टाकले आणि आता 12000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार अशा प्रकारचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजना जी आहे, अगोदर शेतकरी पीक विमा भरायचे, आता आपण शेतकऱ्यांचा पीक विमा आपण भरतो. आणि मला आठवतंय की ज्या त्या ठिकाणी नुकसान झालंय तिकडे अग्रिम 25%, संजय बरोबर आहे ना, अग्रिम संजय राठोड, अग्रिम आपण 25% रक्कम देखील द्यायला सुरुवात केली. हे सरकार, हे राज्य पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहणं. त्याला जोडधंदा असेल, मागेल त्याला शेततळ असेल, ड्रीप इरिगेशन असेल, या सगळ्या गोष्टी, शेळी मेंढी वाटप असेल, दूध दुभत गाय म्हशी वाटप असेल, या सगळ्यामध्ये आपण अनेक आमूलाग्र बदल घडवले. आणि शेतकऱ्यांना आजवरच्या इतिहासामध्ये गेल्या 1.5 वर्षात आपल्या सरकारने तब्बल 44,000 कोटीची विविध माध्यमातून मदत केली आहे. हे आपलं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून हे बळीराजाचं राज्य आहे. त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जेवढं करू तेवढं कमीच असणार आहे. आणि म्हणून 1.5-2 महिन्यापूर्वी राज्यात अवकाळी पाऊस आला, काही भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली, काही ठिकाणी अवकाळी पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी गारपीट, काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती, अशा डबल संकटाला आपण सामोरे जातोय. परंतु आपण लक्षात ठेवा की हे सरकार तुमचं आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी हा मुख्यमंत्री वेळ प्रसंगी बांधावर जातो, शेतावर जातो. अधिवेशन चालू असताना नागपूरमध्ये देखील ज्या ठिकाणी धानाचं नुकसान झालं तिकडेही गेला, फळबागाचं नुकसान झालं तिकडं आम्ही गेलो. शेवटी घरात बसून या सगळ्या गोष्टी समजत नाहीत. थेट आपल्याला गावात जावं लागतं, शिवारात जावं लागतं, शेतावर जावं लागतं, बांधावर जावं लागतं. तेव्हा आपल्याला जी काय रिअल स्टोरी, खरी हकीकत आपल्याला माहिती पडते. त्यामुळे तुमच्यातलाच एक कार्यकर्ता, तुमच्यातलाच एक शेतकऱ्याचा मुलगा आज या राज्याचा मुख्यमंत्री आहे. का त्यांनी काय आपण शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का? फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांनीच मुख्यमंत्री व्हावं, ज्याची राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं असं काय कायदा आहे? आज उद्या तुमच्यातला जे कोणी माणूस, सर्वसामान्य माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो.
अशा प्रकारचं या ठिकाणी आज सरकारचं आपण काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आज खूप लोकांना पोटदुखी आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलेलं आहे. खरोखर आपल्याला सांगतो मी आणि देवेंद्र फडणवीसजी दोघंच पहिल्या वेळेस शपथ घेतली, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद. कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो. त्या दिवसापासून या मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागाला, विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळालं पाहिजे, वाहून जाणारं पाणी अडवलं पाहिजे. मराठवाडा वॉटर ग्रीड सायडिंगला लावली होती, ती आम्ही मेन स्ट्रीममध्ये आणली आणि त्याला देखील आम्ही प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली आहे की एवढ्या मोठ्या प्रकल्पाला आम्हाला तुमची मदत पाहिजे, आम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजे. आणि मी आपल्याला सांगतो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या राज्याचा विकास करत आहे. हे डबल इंजिनचं सरकार सुरू आहे आणि म्हणूनच गेल्या 2.5 वर्षात मागच्या जे बंद झालेले प्रकल्प, बंद पडलेले प्रकल्प, जसं हा पण बंद पडलेला होता ना रे, 8 वर्षापासून बंद पडलेला प्रकल्प आपल्या हेमंत पाटीलने चालू केला. असे अनेक प्रकल्प राज्यात सुरू झाले, लोकांमध्ये चलती झाली, लोकांचे सणवार उत्सव सुरू झाले, सगळे निर्बंध काढून टाकले, मोकळा श्वास लोक घेऊ लागले आणि म्हणून या राज्यामध्ये विकास सगळीकडे दिसू लागला. आणि म्हणूनच समृद्धी महामार्ग असेल, आपल्याकडे पण तो आणायचा आहे ना आपल्याला, नांदेड जालना नांदेड तुमच्याकडे पण आम्ही आणणार आहोत समृद्धी हायवेचा, आणि पार गडचिरोली भंडारा गोंदियापर्यंत न्यायचा आहे. हे सगळं कामं जी बंद होती ती चालू केली. आज एक शेवटचा टप्पा बाकी आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून हे सगळं कामं जी आहेत आपण हे लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी करतोय. आणि म्हणूनच आज आपल्याला मी सांगतो की जवळपास या योजनेमध्ये ज्या विम्याच्या आपण जो 1 रुपया विमा केला आहे त्याच्यामध्ये जवळपास 1,70,00,000 शेतकऱ्यांनी हिस्सा घेतलेला आहे. 177% शेतकरी त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. आणि आपण पैसे भरतोय कारण शेतकऱ्या आपला या सगळ्या लहरी ज्या आहेत निसर्गाच्या त्याच्यामध्ये त्याला भरडला जातोय, म्हणून त्याच्या मागं उभं राहण्याचं आपण काम करतोय. नमो सन्मान शेतकरी योजना आहे, त्याच्यामध्ये 5,700 कोटींची तरतूद आपण केली आहे. त्यामध्ये 85,60,000 शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात पहिल्या टप्प्याचे 1,800 कोटी जमा झालेले आहे. हे सरकारचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की हे सरकार आपलं आहे, शेतकऱ्यांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे, माता भगिनींचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, तरुणांचं आहे. आणि यासाठी तुमच्या पाठीशी कायम हे सरकार उभं राहील. कालच गडचिरोली इथं आम्ही गेलो होतो, तिथं पाहिलं आपण